तब्बल 3 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि सगळे पक्ष जे आहे ते तयारीला लागले. एकंदरीत काँग्रेस पक्ष देखील तयारीला लागलेला आहे. नुकतेच काँग्रेस पक्षासाठी उमेदवाराच्या मुलाखती सुद्धा झाल्या. काँग्रेसची नेमकी यावेळी भूमिका काय राहणार आहे ते आपण जाणून घेणं माझ्यासोबत अमरावती खासदार बळवंत वानखडे आहेत. हो, यावेळी काँग्रेसची नेमकी भूमिका कशी राहणार आहे? स्वतंत्र लढणार की काय? अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात शहर काँग्रेस कमिटीनं आज मुलाखती घेतल्यात. उद्या सुद्धा मुलाखती आहेत. प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह लोकांमध्ये होता. एकेका जागेसाठी 3-3, 4-4 फॉर्म आलेले आहेत आणि त्यांची मुलाखत घेताना कसरत होत आहे. कारण उमेदवार तेवढे प्रबळ आणि तेवढेच तोलामोलाचे आहेत. म्हणून ही जी काही आता मुलाखत घेतल्या गेली त्यातून आता उमेदवार निश्चित करण्यात येतीलच. पण मी तुम्हाला हे सांगतो की येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्ष जिंकेल आणि काँग्रेसचाच महापौर होईल. काँग्रेसची सत्ता इथं बसेल. जर निवडणूक म्हटलं की अशा परिस्थितीमध्ये इन्कमिंग सुरू असते, बंडखोरी सुद्धा वाढते. ही बंडखोरी रोखण्यासाठी नेमकं काँग्रेस कशी तयारी करेल? तुम्ही पाहत असाल तर आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी काहीतरी बंडखोरी झाली असेल. बंडखोरी म्हटल्यापेक्षा काहीतरी आउटगोईंग झालं असेल काँग्रेस पक्षातून. पण हा एक शहर आणि जिल्हा असा आहे की इथे काँग्रेसमध्ये इन्कमिंग चालू आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि तसंही काँग्रेसचे विचार हे खोलवर रुजले असल्यामुळे लोकांची पसंतीच काँग्रेसला आहे मुळात. परंतु कुठल्या तरी लालसेपोटी म्हणा किंवा धाक दरपट किंवा अजून काही आमिष यामुळे बळी पडून लोक त्याकडे वळलेले आहेत. परंतु शहरात आणि जिल्ह्यात असा कुठलाही एकही व्यक्ती नाही किंवा एकही पदाधिकारी नाही की तो काँग्रेस सोडून जात आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला केवळ 15 जागेवर समाधान मानावं लागलं. मात्र आताची परिस्थिती नेमकी काय आहे? या निवडणुकीमध्ये कशी परिस्थिती आहे? प्रत्येक पक्ष जो आहे तो दावा करतोय की महानगरपालिका आपली सत्ता असेल. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी तर मगाशी तुम्हाला सांगितलं की कोणी काही जरी दावे करत असतील तरी आम्हाला आत्मविश्वास आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. जनतेचे प्रश्न तेवढेच प्रलंबित आहेत. मग कचऱ्याचा प्रश्न असेल, साफसफाईचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न आहेत किंवा उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, तो उड्डाणपूल बंद केला आहे. अनेक विषय आहेत जो की लोकसभेत सुद्धा घेतला आहे. तो विषय अनेक प्रश्न आहेत जे की लोकांच्या दैनंदिन निगडीत असे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याजवळ काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. निश्चितच कोणी किती दावे केले तरी आम्हाला आत्मविश्वास आहे की यावेळी काँग्रेसवर महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असेल.